हॅलो सगळ्यांना, नमस्कार. हॅलो, हॅपी सॅटर्डे. सो आज आपण घेऊन येणार आहोत एक फ्रूट म्हणजे मागच्या वेळेला मी जसं करवंदाची बहीण ब्लूबेरी म्हटलं होतं, तसंच ह्या वेळेला असं मी काय बहीण वगैरे म्हणणार नाही आहे. हा पण साधारण ते स्ट्रॉबेरीची अगदी वेगळी वेगळी बहीण असं आपण म्हणू शकतो. तर याचं नाव आहे रासबेरी. तुम्ही बघू शकता, हे आहेत रासबेरी. ॲक्च्युली याचं स्पेलिंग जे आहे ते आहे RASPBERRIES, रास्पबेरी. पण इथं पी सायलेंट असल्यामुळे आपण सगळे त्याला रासबेरीज असं म्हणतो. तर ही माझ्या छोट्या मुलाची कृपा आहे. तो गेला होता शॉपिंगला त्याच्या बाबांसोबत, तर हट्टाने त्याने जो टी व्हीवर बघतो किंवा वेगवेगळे व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये मम्मा मला खायचं आहे किंवा बाबा मला ही रासबेरी घ्यायची म्हणून एकदम उत्साहामध्ये आला. मी कधी हे आणलं नव्हतं कारण म्हणजे ट्राय केलं नाही, असंच ट्राय नाही केलं. तर आता त्याच्या निमित्तानं हे आणलं, हे वॉश केलं मी आणि घेतलं. त्याने तर मस्तपैकी घेऊन हॉलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर लगेच मला साभार परत आणून दिले. सो आय थॉट आपण टेस्ट करायला पाहिजे म्हणून मी वॉश केलं. पहिल्यांदा हे पाहिलं तर तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीसारखं स्ट्रक्चर आहे याचं, पण स्ट्रॉबेरी आतून भरलेली असते, रसाळ असते आणि ज्युसी असते. तर हे असं नाही आहे, हे पोकळ आहे. शक्यतो ह्याचा ॲपियरन्स दिसताना असा दिसतो की रबरसारखा, म्हणजे जे आपले रबर गमीज वगैरे नसतात का, तशा टाईपमध्ये आहे आणि आतमधून पोकळ आहे. प्लस हे झाडाला लागताना असे लागलेले असतात आणि मग हे कल्टिवेट तोडून वगैरे आणतात आणि ह्याची चव आता घेऊन बघू आपण. ठीक आहे, आंबट आहे हे रासबेरी. खरं तर मी शोधलं तर ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज खूप आहेत. कॅन्सरची फाईट करतं आणि अँटी एजिंग आहेत. प्लस जे ट्रेस म्हणजे अगदी विटॅमिन्स जे रेअरली मिळतात, जसं की नियासिमाईड म्हणा, नियासिन असेल, थायमिन, ह्या टाईपमध्ये हे सगळे ट्रेस जे विटॅमिन्स फार कमी प्रमाणात जे सगळीकडे मिळतात ते ह्याच्यामध्ये अगदी भरपूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे हे घ्या. हे वाईन कलरचं असतं. शक्यतो कुठल्या पण फळाचा आपण वास घेतो, म्हणजे साधारण असं काय म्हणूया आपण, एखादा स्ट्रॉबेरीचा वास घ्यायला गेला तर एक साधारण अंदाज येतो की आपल्याला हां हे असं आंबट टाईप फळ आहे, किंवा चिक्कूचा वास घ्यायला गेलो की हां हे असं गोडसारखं एक आपल्याला एक अंदाज येतो. तसं ह्याचा वास घेताना काहीही अंदाज येत नाही, म्हणजे असं अगदी डेड असल्यासारखं. आणि खाल्ल्यानंतर तुम्ही बघितलं ना, वास भलतीकडे, चव भलतीकडे, आणि खाल्ल्यानंतर एक वेगळीशी टेस्ट येते, ती मला आता एक्सप्लेन करता येत नाही आहे, ती एकीकडे. हे ड्राय फ्रूट्स म्हणजे ड्राय करूनही वापरतात, खातात. तर आता ह्या रासबेरी एवढ्या आणलेल्या आहेत, साधारण ह्या 1-1.5-2 पाऊंडला आहेत. तर त्या संपूर्ण भाग आहे. मला आज्ञेला तर आवडलेल्या नाही, अचिंत्य तर आंबट खातच नाही. आता हे बहुतेक माझ्याच गळ्यामध्ये आहे अशा एक ठीक आहे. चांगल्या हेल्दी प्रॉपर्टीज आहेत, तर आपण एन्जॉय करूया रासबेरीज. ओके, चलो बाय बाय.